माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर, सण वार उत्सव या जागरमध्ये आज आपण नवरात्र म्हणजे केवळ उपवास किंवा आरत्या किंवा पूजा, 9 दिवसाचा काय करायला हवं, चला तर बघूया आपण अभिवाचनातून. नवरात्र म्हणजे केवळ उपवास, आरत्या, पूजा नाही बरं का हो, तर आत्म्याला शुद्ध करणारी एक आध्यात्मिक यात्रा आहे असं समजा. या दिवसात आपण देवीच्या विविध रूपाची उपासना करतो. पण खरी उपासना ती कोणती हो? खरी उपासना जी अंतर्मनाला पवित्र करते. या नवरात्रात जर आपण बाह्य उपवासाबरोबर एक बौद्धिक भावनिक उपवास केला तर आत्मशुद्धीचा दिव्य अनुभव आपल्याला नक्की येईल. चला तर मग बघूया 9 दिवसाचे 9 उपवास कशा प्रकारचे. प्रथम दिवस म्हणजे रागाचा त्याग, मनातील जळजळ आणि असंतोष सोडून दिला की शांततेचा दरवळ पसरतो. मग उपवास करायची गरज नाही किंवा उपवासाचे पदार्थ खायची गरज नाही. काय करायला हवं? रागाचा त्याग, मनातील जळमळ, असंतोष सोडून दिला की शांततेचा दरवळ पसरतो. त्यासोबतच उपवास केला तर अजून जास्त आपल्याला मनाला प्रसन्नता वाटते. दुसरा दिवस बघूया, न्यायाचा त्याग. इतरांवर टीका टिप्पणी थांबवली की आत्मा हलका होतो. खरोखर आपण काय करतोय की जो आपल्यासोबत आहे त्याची कधी टीका टिप्पणी करत नाही. आपल्यासोबत नसलेल्यांची टीका टिप्पणी करतो ते चुकीचं. म्हणूनच कधी कोणाची पाठीमागून टीका टिप्पणी करू नका. जर चुकत असेल तर नक्की एका बाजूला घेऊन किंवा एकटे असताना नक्की त्यांना सांगू शकता. तिसरा दिवस काय हो? आकस आणि पूर्वग्रहाचा त्याग. भूतकाळातील गाठी सोडल्या की वर्तमान काळ सुंदर होतो. काय? भूतकाळातील गाठी सोडल्या की वर्तमान काळ सुंदर होतो. खरोखर मागे काय घडलं असेल सोडून द्या, सोडायला शिका. वर्तमान काळात जगायला शिका. अगदीच गाठ बांधून ठेवली तर शेवटपर्यंत आपल्याला आत्मिक सुख मिळत नाही. म्हणूनच राग, लोभ, मोह, मद, मत्सर कधी वाटत असेल तर ते सोडायला शिका. चौथा दिवस कोणता? क्षमाशीलता. स्वतःलाही आणि इतरांनाही क्षमा केली की प्रेमाची पेरणी होते. केव्हाही कोणाचं चुकत असेल तर क्षमा करावी. क्षमा करायला शिकलं की स्वतःही आनंदी होतोय, समोरच्यालाही आपण आनंदी करतोय. पाचवा दिवस काय हो? स्वीकार. जसे आहे तसे स्वतःला, इतरांना मान्य केले की समत्वाची अनुभूती येते. की हा असा तो तसा, त्याच्याजवळ विचार नाही, हा चांगला तो चांगला असं नाही. जसं असेल तसं स्वीकारा. त्याच्यातले गुण बघा, गुण वेचायचा प्रयत्न करा. सहावा दिवस बिनशर्त प्रेम. प्रेमाच्या झऱ्याने प्रत्येक नातं पवित्र होतं. निस्वार्थ बुद्धीने, निस्वार्थ कामाने, निस्वार्थ काम करायला शिका. निस्वार्थ भावनेने कार्य करत राहा. नक्की आपल्याला जो आनंद मिळेल तो आनंद आगळा वेगळाच असेल. सातवा दिवस ईर्ष्या आणि अपराध भावाचा त्याग. मनाचा डाग धुवून टाकला की अंतर्मन आरशासारखं स्वच्छ होतं. आपल्या चुका आपल्याला ज्यावेळी कळता त्यावेळेस जर आपण विचार केला की अरे रे, माझं हे चुकलं, ठीक आहे, क्षमा मागून घ्या, चूक दुरुस्त करायचा प्रयत्न करा. अहो, आरशासमोर उभं राहिलं की आपण आरशात कसं दिसतोय? आपण जसं आहोत तसं. आठवा दिवस भीतीचा त्याग. भीती सोडली की आत्मविश्वास, श्रद्धा उभी राहते. खरोखर आपल्याला बऱ्याच जणांची भीती वाटते, उगाचच असं झालं तर तो रागवेल, हा रागवेल. मनातनं सोडून द्या हो भीती. ते सगळेजण आपल्यासारखेच आहेत, आपण जसे तसे. जर चुकलं तर क्षमा मागून घ्यावी, संपला विषय. 9वा दिवस कृतज्ञता. कृतज्ञ हृदयाने केलेली प्रार्थना थेट देवीच्या चरणी पोचते. खरोखर आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आणि कधीही केलेलं कार्य कोणी आपल्या पाठीशी असेल तर ते कधीही आयुष्यभर विसरू नका. असं कोणी म्हणत नाही की त्यांची तोंडावरती स्तुती करा किंवा दिवसभर स्तुती करा. पण स्तुती जरी केली नाही तरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक आठवण तर नक्कीच ठेवा. 10वा दिवस विजयादशमी. येथे साधना पूर्ण होते. विश्वाची विपुलता, प्रेम, सेवा, श्रद्धा अंगीकारून आपण खऱ्या अर्थाने
आत्मविजय मिळतो. खऱ्या अर्थाने आत्मविजय मिळतो. 9 दिवस नवरात्रीची सेवा करतो. प्रत्येक घरोघरी गजर होतोय. आपल्या कुलस्वामिनीचा गजर होतोय. कुलस्वामिनी बरोबर आपल्या घरात जे थोर मोठे असतील त्यांची सुद्धा आठवण ठेवा. त्यांचा सुद्धा आदर ठेवा. प्रेम, सेवा, श्रद्धा ठेवा. प्रत्येकावरती श्रद्धा ठेवा. श्रद्धा असली की आपल्याला नक्कीच अनुभूती येते. या नवरात्रात असा बौद्धिक उपवास तर बाह्य उपवासा इतकाच तो प्रभावी ठरेल. उपवासा इतकाच प्रभावी ठरेल. देवीची कृपा फक्त आरतीत नवरत्नाच्या हारात नसते, ती तर ह्या निर्मळ भावनेत असते. देवीला खूप मोठमोठे हार, खूप गजर, डेकोरेशन जरी केलं नाही, फक्त मनाने देवीला आपण निर्मळ मनाने तिची पूजा केली तरी ती तितकीच पावते. या नवरात्रात तुमचं मन, वाणी, आचरण देवीसारखं तेजस्वी आणि पवित्र हो. देवीसारखं तेजस्वी हो, पवित्र हो. बोला 16 कुलस्वामिनी माता की जय. आशा प्रिय माता की जय. जय माता दी. अशा प्रकारे 9 दिवसाचे 9 उपवास, 9 दिवसाचा मनातला एक निश्चय जर आपण केला तर खरोखर आपण आनंदी हो. आनंद घ्या, आनंद द्या. आपला आनंद आपल्या हातात. आपला आनंद आपल्या हातात.